कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना? तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आम्ही करत आहे गव्हाचं दळण. ॲक्च्युली अन्वितला कंटाळा आलेला आहे आणि तो पण म्हटला मम्मी मला करायचं आहे. तर तो पण मला हेल्प करतोय दळण करायला आणि या ठिकाणी आम्ही करत आहोत गव्हाचं दळण. दळण करायचं काम खूप क्रिटिकल वाटतं, म्हणजे खूप वेळ लागतो, मला खूप कंटाळा येतो दळण करताना. पण काय करणार ना, आपल्याला खायला लागते चपात्या, तर मग केलंच पाहिजे. आणि हे गहू ना गावावरचे तुम्ही पाहू शकता, गहू दिसत आहेत का? खूप छान गहू येथे. एवढं नाही आहे, म्हणजे थोडंसंच कचरा आहे गावामध्ये, पण साफ केलंच पाहिजे ना, उगाच नको चपात्या खराब यायला. कारण की सकाळच्या ज्या चपात्या असतात त्या टिफिनला दुपारच्या अन्वीच्या पप्पांना जातात आणि दुपारी पण मी त्याच चपात्या खाते. तर चला भेटूयात परत. फायनली 2 तासानंतर म्हणजे दळण करून झालेलं आहे, गव्हाचं केलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता गव्हाचं. मी काय मोजून नाही दिलेलं किती किलो, पण एवढं मला जाईल 15-20 दिवस. आणि या ठिकाणी हे आहे तांदळाचं पीठ. तांदळाची भाकरी आवडते, गरम गरम छान लागते. तर कंप्लीट 2-2.5 तासानंतर झालेलं आहे दळण करून. आणि खूप पाठून दुखायला लागलेली आहे, कंटिन्यूस बसून बसून उठले नाही 2 तास मी जागेवरून. खूप पाठण दुखायला लागलेली आहे. बरोबर वाजलेले आहे 5:30. मी बसले होते 3:30, 4:30, 5 बरोबर 2 तास. आणि अन्वितला सुट्टी आहे त्याच्यामुळे अन्वित झोपलेलं नाही. तर मग दळण पण झालेलं आहे करून. अन्वित हाय करते, त्याचं चाललं होतं, अभ्यास पण करत होतं, थोडासा खेळत पण होता. दळण टाकून यावं लागेल आजच, कारण उद्यासाठी पीठ नाही आहे गव्हाचं टिफिनला. आणि आमच्या अन्वितला लागते रोज चपाती सकाळची. अन्वितला नाही, मला पण लागत असते चपाती. मला जास्त भाकर नाही आवडत, भाकर संध्याकाळचीच असते, पण सकाळची चपाती असते, दुपारच्या जेवणाला पण चपातीच असते. तर चला आता ही दळणं टाकून येते मी आणि मग चहा वगैरे घेतो, कारण खूप चहा प्यावंसं वाटलं मला आता. तर चला दळण टाकून आल्यानंतर भेटू. स्टे ट्यून. तर फ्रेंड्स चला या चहा प्यायला. चहाचा टायमिंग झालेला आहे आणि खूप 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 थकल्यासारखं झालेलं आहे आज. तर दळण वगैरे टाकून आलेलं आहे मगाशीच, खूप वेळ झाला दळण टाकून आले. आणि त्याच्यानंतर थोडंसं म्हणजे जे राहिलं होतं पिठाचे डब्बे वगैरे घासायचे होते ते घासून घेतले. आणि त्याच्यामुळे खूप असं थकल्यासारखं झालेलं आहे. अजून जेवण बनवायचं आणि जेवण काय बनवायचं हे पण मी नाही अजून ठरवलेलं. तर चला पाहूयात काय जेवणाला बनवते. मी सिम्पलच बनवणार आहे आज, कारण माझ्यात कॅपॅसिटीच नाही आहे प्रॉपर जेवण बनवायचं. सिंपल म्हणजेच भाजी भाकरीच बनवणार आहे, पण काय बनवायची अजून ठरलेलं नाही आहे. तर अगोदर आपण चहा घेऊयात. तर चहा पिते आणि मग नंतर भेटते तुम्हाला. चला. चहा वगैरे झाला आणि लगेच मी किचनमध्ये आले. इकडे तुम्ही पाहू शकता डाळ भाताचा कुकर लावलेला आहे आणि लगेचच मी भाकरी करायला घेतलेल्या आहेत. अजून भाजी काय बनवायची हे काही लक्षात नाही आहे माझ्या, पण तुम्ही पाहू शकता पुढे पुढे मी काय बनवणार आहे. आणि मी अगोदरच सांगितलेलं आहे सिंपल जेवण बनवणार आहे आणि 2च भाकरी इनफ होऊन जातात आमच्या तिघांसाठी. तर चला आता इथे भाकरी करून घेते. आज ॲक्च्युली कॅपॅसिटीच नव्हती जेवण बनवायची, तर मी विचार केलेला मसाले भात बनवायचा, पण अन्वित बोलला मला नको आहे मसाले भात, त्याला भाकरच खायची होती. तर म्हटलं चला आता भाकरच करूया. आणि या ठिकाणी हे असं रोजचंच असतं अन्वितचं. तो मी जेव्हा जेवण बनवत असते तेव्हा त्याचं रोजच काही ना काही असं, त्याला कुठल्या ना कुठल्या गोष्टीमध्ये अडथळा येत असतो. तर त्याला एका क्वेश्चनचा आन्सर येत नव्हतं, तर तो मला विचारायला आला होता.
तर काही हरकत नाही, या गोष्टी पण आपण आपल्या मुलांसाठी सांभाळून घेतल्या पाहिजे, त्यांच्या प्रश्नांचे ॲन्सर्स दिले पाहिजे, जरी आपण किती बिझी असलो, किती कामात असलो तरी, कारण मुलांची एक वेळ असते, त्यांचा एक मूड असतो अभ्यास करण्याचा. तर चला, या ठिकाणी माझ्या भाकरी पण बनवून झालेल्या आहे. तर फ्रेंड्स, मी आणलेलं आहे वांगं आणलेलं आहे मोठं, तर मी आता वांग्याचे खाप करणार आहे थोडेसे, आणि अजून पातळ भाजी काय बनवायची ठरवलेलं नाही. कुकरला डाळ भात लावलेला आहे, डाळ भाताचा कुकर झालाय, भाकरी पण झाल्या 2 बनवून. हे वांग्याचे खाप बनवते आणि पातळ भाजीला बघते काहीतरी बनवायला, नाही तर डाळच तिखट बनवते. तर चला, तुम्ही पाहू शकता मी कशा पद्धतीने बनवते. याला मी अगोदर स्वच्छ धुवून घेते आणि नंतर कट करून घेते. फ्रेंड्स, जे वांग्याचे खाप बनवायचे त्याच्यासाठी हे जे मी मिश्रण काढलेलं आहे, याच्यामध्ये मी थोडासा रवा घेतलेला आहे. ते आपल्याला ते खाप करणार आहोत, स्लाइस करणार आहोत, ते याच्यामध्ये डिप करायचे आणि मग तव्यावर आपल्याला याला शॅडो फ्राय करायचे. तर ह्याला तांदळाचं पीठ यूज करतात, पण माझ्याकडे नाहीये म्हणून मी थोडंसं बेसन पीठ यूज केलेलं आहे. म्हणून मी ह्याच्यामध्ये बेसन पीठ घेतलंय, थोडासा रवा घेतलाय आणि तिखट मीठ वगैरे टाकलंय. तर चला, याला मी व्यवस्थितरित्या मिक्स करून घेते. छान होतात हे. माझ्याकडे तांदळाचं पीठ नाही म्हणून मी बेसन पीठ यूज केले. तांदळाचं पीठ पण आपण यामध्ये यूज करू शकतो. वांग्याचे खाप करून घेते. जास्त जाड पण नाही, जास्त पातळ पण नाही, मीडियम मध्ये केलेलं आहे. तर तुम्ही पाहिलंच असेल, मी वांग्याचे खाप केलेले आहेत. ते आपल्या पद्धतीने घ्यायचे, जाड पाहिजे तर जाड, पातळ पाहिजे तर पातळ, दोन्ही पद्धतीने केले तरी छानच होते याची रेसिपी. तर मी या ठिकाणी छान प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे जे ते मिश्रण आहे ते, आणि तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला तिखट किती पाहिजे त्याप्रमाणे घेऊ शकता. तर मी या ठिकाणी तवा गरम करायला ठेवलेला आहे आणि तवा जरा जास्तच गरम करून घ्यायचा आहे. आणि आता मी तेल ठेवलेलं आहे गरम करायला, की जेणेकरून त्या तेलामध्ये आपण व्यवस्थित फ्राय करू शकतो, की जसं फिश फ्राय करतात ना नॉनव्हेजमध्ये, तसंच हे आपल्याला फ्राय करायचं आहे आणि छान प्रकारे डीप करायचं आहे. तुम्ही पाहू शकता. तर मी आता या ठिकाणी करून घेते छानपैकी याला डीप फ्राय. तसेच या मोठ्या वांग्याचं भरीत पण खूप छान होतं, पण खूप दिवसानंतर म्हटलं चला हे आपण बनवलं नाही आहे जेवणामध्ये, तर मग आज मी बनवायला घेतलं आणि म्हटलं डाळ भाताबरोबर पण होईल तोंडी लावायला. आणि डाळ जरा मी तिखटच बनवणार आहे. तर डाळ भाकर आणि भात आणि हे वांग्याचे काप होऊन जातील रात्रीच्या जेवणासाठी. तर मी गॅस फास्टच ठेवलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हे लगेचच आपल्याला पलटून घ्यायचं आहे, की जेणेकरून लगेच पलटलं तर म्हणजे जळण्याची शक्यता राहत नाही. फायनली या ठिकाणी तुम्ही पाहू शकता झालेले आहेत माझे वांग्याचे खाप बनवून, आणि खूप छान प्रकारे झालेले आहेत, कडक कडक. तर गॅस फास्टच ठेवलेला आहे, या कारणाने ते छानपैकी कडक झालेले आहेत. फ्रेंड्स, आता जस्ट गणपती बाप्पाच्या आरतीला जाऊन आलो. आमच्या बाजूला गणपती बाप्पा बसतात आणि काल पण गेलो होतो आम्ही, आणि काल पण आम्हाला आरतीचा मान भेटला, आज पण आम्हाला आरतीचा मान भेटला.
आम्हाला म्हणजे काल आमचे पप्पा होते, आज नाही आहेत, आज जान्हवी तर मीच गेलो होते. काल आम्ही तिघे पण गेलो होतो आणि एवढं सुंदर वाटत होतं, एवढं पॉझिटिव्ह वाटत होतं, जसं काही गावाला गेल्याची फिलिंग वाटत होती आरती म्हणताना. हे जण असे मस्त आरती बोलत होते ना, एका सुरात एका तालात. आमच्या घरी म्हणजे माझ्या आईच्या घरी पण गणपती बसतो खूप पूर्वीपासून, खूप वर्षापासून. आणि तर मी आता अजून 10 वर्ष झालेले आहेत लग्नाला, पण अजून एकदाही मला लग्न झाल्यानंतर आईच्या इथे गणपतीला जायला भेटलं नाही. आणवीला सुट्टी आहे आता, पण सुट्टी नाही आहे. तर चला आता राहिलेली कामं करते मी, कारण मी हातातली कामं सोडून गेले होते आरतीला. माझी भांडी वगैरे घासून झालेले आहेत, मला आता किचन साफ करायचं आहे. तर चला, व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.